कांचनमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा अडवण्यात आला। उरुळी कांचन गावात दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि गावकऱ्यांनी पालखी थांबवली। विश्वस्त आणि उरुळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला होता। दरम्यान घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले असून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटपून यवतच्या दिशेने आता मुक्कामी निघाली आहे। मात्र नेहमीच्या मार्गाने पालखी न गेल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी हा नगाराच अडवला। संत तुकोबांच्या पालखीचा नगारा उरुळी कांचन मधल्या ग्रामस्थांनी अडवला। मात्र पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन म्हणजे लोणी काळभोर मधून मुक्काम आटपून हा यवतच्या दिशेने जातो आणि यवतला त्या ठिकाणी मुक्काम असतो। मात्र दरम्यानच्या मध्ये उरुळी कांचन या गावामध्ये विश्रांतीसाठी दुपारच्या वेळी या ठिकाणी विश्रांतीसाठी पालखी येत असते। मात्र विश्वस्त जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे आणि ग्रामस्थ यांचा वाद जो आहे तो आता उफाळून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गावकऱ्यांकडून जो काही नगारा होता तो नगारा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि अनेक त्या पालखी मार्गावर वाद झाले आणि त्यामुळेच जे काही विश्वस्त आहे ते नाराज होऊन या ठिकाणी जो काही दुपारची विश्रांती असते त्या ठिकाणी आले न येता त्यांनी परस्पर जो काही पालखी आहे ती घेऊन गेले। त्यामुळे पालखीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ जे काय उरुळी कांचन मधले ते चिडलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत। आपल्याकडे आपण तर बघू शकतो की या ठिकाणी विसाव्यासाठी जो काय भव्य असा मंडप देखील टाकण्यात आला होता, घालण्यात आला होता। या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आली होती। त्यामुळे या कारणामुळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काय नेमकं या सगळ्यामध्ये काय झालं होतं? नमस्कार। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा गेले शेकडो वर्षांपासून चालू आहे, परंतु गेल्या 1997 पासूनच्या काळात 1997 मध्ये अशाच पद्धतीने आमचे ज्येष्ठ मंडळी गावातले सांगतात की अशाच पद्धतीने गोंधळ झाला होता। त्यावेळेस आदरणीय रामकृष्ण मोरे साहेब आता नेमकं गोंधळ कशावरून झाला, काय झालं? आताची परिस्थिती अशी होती की गेल्या वर्षी त्यांनी एक मुद्दा मांडला होता की गावाच्या मंदिरामध्ये पालखी आश्रमावर मार्गे यायची आणि त्या मंदिरामध्ये पालखी उतरवून तिथं दर्शनाचा लोकांना लाभ मिळायचा। परंतु ते म्हणले की त्या मंदिरामध्ये खूप अडचण होती, आमचा वेळ जास्त जातो, आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी, असं प्रांत साहेबांच्या समोर आमचं सगळ्यांचं बोलणं झालं होतं, गावातले मंडळी आणि विश्वस्त मंडळी। परंतु त्यावेळेस ते हलवलं आणि महात्मा गांधी पटांगणावरती त्याची व्यवस्था केली। आपण जर पाहू शकता चांगल्या पद्धतीचा मंडप वगैरे आम्ही गावच्या वतीने देवस्थानच्या वतीने उभा केला। जेवणाची एक चांगल्या पद्धतीची सोय केली, 2,500-3,000 लोकांची जेवणाची सोय, 10,000 लोकांची सोय केली। त्यानंतर आता यावेळेस त्यांचा एक 2 महिन्यापूर्वी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक अहवाल छापला, त्या अहवालामध्ये आम्ही उरुळी कांचन फाटा टाकलं होतं। परंतु आम्ही त्यांच्याबरोबर ते कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काय नाही, आपलं ठरल्याप्रमाणेच जाणार, गेल्या वेळेस जे कबूल केलं तेच होणार, अशी आमची बोलणी झाली। परंतु माणिक महाराज मोरे यांना आम्ही गेल्या 15 दिवसापासून कमीत कमी 3 ते 4 वेळा वेगवेगळ्या माध्यमातून भेटलो, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये तयार नव्हते। त्यांची एकच मानसिकता होती की शैलेजा हॉटेल पासून MG रोड मार्गे विद्यालयात आणायची, विद्यालयातनं परत मागायची, पण ती परिस्थिती तशी होऊ शकत नव्हती, त्या पद्धतीच्या अडचणी होत्या। हे सगळ्यांना त्यांचे रिपोर्ट गेले होते। परंतु काल रात्री देखील आम्ही रात्री 10:30 वाजेपर्यंत त्यांना वारंवार 11:30 वाजेपर्यंत त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून विनंती करत होतो, परंतु त्यांची एक भावना वेगळ्याच पद्धतीची होती। आम्ही सगळ्या गोष्टींना ऍग्री होतो, परंतु त्यांची एक भावनाच वेगळी होती की मी तुम्हाला आता, तुम्ही उद्या याच, मी तुम्हाला दाखवतोच, मी आता ह्यांना फोन करू का, मी त्यांना फोन करू का, माझं सगळ्यांबरोबर बोलणं आलंय, तुम्हाला दाखवतोच, मी तुम्हाला पाहतोच, या पद्धतीची भावना होती। आम्ही कुठलाही शब्द न काढता एकच शब्द त्यांनी वापरला की आम्ही कुठलाच शब्द बोललो नाही। त्यांना आम्ही वारंवार बोललो की तुम्ही शैलेजा हॉटेलपासून आतमध्ये घ्या, बाहेर घ्या, आमची मान्यता आहे, तरी सुद्धा ते म्हणले तुम्हाला जमतंय का बघा, नाही तर मी येणारा मुक्काम सुद्धा तुमच्याकडे कॅन्सल करतो, अशी पूर्णपणे त्यांनी आडगी भूमिकाच ठेवली। धमकी दिली। काय झालं होतं, काय धमकी दिली? ती धमकी दिली होती की आम्ही गावात पण येणार नाही आणि गावात येण्यासाठी मग ते डायरेक्ट आज निघून गेले, नाहीतर गावात तरी यायला पाहिजे होते ना, या रोडनी तरी। आज किती जण आले होते गावातील असेल, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील? 25 ते 30 हजार लोकांचा जमाव होता दर्शनासाठी आलेला आणि शेतातलं काम दुपारपर्यंत काम करून दुपारनंतर बरेच शेतकरी लोक
दर्शनासाठी या ठिकाणी आलेले होते, परंतु त्यांचा फार निराशा झाली. अशा प्रकारचं कृत्य याच्या अगोदर कधी झालं नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न बी केला नाही. पण हे जे कृत्य केलेले आहे, आमच्या उरुळी कांचनचा आज इतिहासात नोंद झालेला काळा दिवस आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि शासनाला आम्ही अशी विनंती करतो, याची योग्य पातळीवर चौकशी झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय आमच्या गावाला मिळाला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे. विश्वस्तांनी आडमोठेपणाची भूमिका घेतली का? रात्री ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक 8 दिवसापूर्वी आम्ही गावची ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टीचा निषेध म्हणून गाव बंद ठेवायचं अशा प्रकारचा निर्णय झाला होता. पण पुन्हा आम्ही काल बैठक घेतली आणि गाव बंद करायचं नाही, वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी पुढे जात असताना त्यांनी सांगितलं, माणिक मोरे महाराजांनी, की पत्रकारांनी ज्या बातम्या दिल्यात त्या बातम्या अशा पद्धतीने दिल्या त्याच्यामुळं माझा त्या ठिकाणी 5 लाख लोकांचा त्या ठिकाणी गैरसमज झालाय. तर पहिलं रातोरात परत बातमी द्या, आज रात्री ग्रामसभा घ्या आणि रातोरात बातमी द्या आणि मला बातमी द्या येऊन व्हॉट्सअपला दाखवा, मग मी यायचं का नाही आतमध्ये हा विचार करतो. अशा प्रकारची आडमुठेपणाची भूमिका ह्या माणिक मोरे, बाकी सर्वही स्वस्त 3-5-6 मोरे मंदिर आहे त्या सर्व विश्वासांनी अतिशय सलोख्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आतमध्ये जायचं, आपला जो पंढरीचा मार्ग आहे पालखी मार्ग म्हणून त्या ठिकाणी शासनाचे पैसे त्या पालखी मार्गावर पडत असतात आणि त्याच मार्गाने आपण पालखी आणतो. आम्ही वेगळा मार्ग कुठलाही शोधला नव्हता, पण त्या मार्गाने सुद्धा येण्यासाठी वंचित ठेवलं आणि अशा या माणिक मोऱ्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी माणिक मोऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे, करण्यात येतोय गावकऱ्यांकडून. त्यामुळे आता याच्यावर शासनानेच काही निर्णय घ्यावा अशी मागणी या गावकऱ्यांकडून होती. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज